हॅलो एव्हरीवन, मी जान्हवी कोल्हेकर. मी फॉरेवर बिझनेस ओनर आहे. मी महाराष्ट्र महागावमधून बिलॉंग करते. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो पॉवर ऑफ नेटवर्क मार्केटिंगबद्दल आहे. म्हणजे नेटवर्क मार्केटिंग हे किती स्ट्रॉंग आहे हे मला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं आहे. नेटवर्क मार्केटिंग इज द बेस्ट याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना माझा हा व्हिडिओ शेअर करा. कारण माझा दावा आहे का माझा एक ना एक व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह ठरेल. सो चला तर वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे. पॉवर ऑफ नेटवर्क मार्केटिंग. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय? कारण आजच्या युगामध्ये नेटवर्क मार्केटिंग हे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. नेटवर्क मार्केटिंगचेच कामं जास्त प्रमाणात वाढलेले आहेत. कारण कुणालाही विचारलं तर काय करत आहेत, तर नेटवर्क मार्केटिंगचं काम करत आहे हेच जास्त ऐकू येत आहे. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे डायरेक्ट सेलिंग. जसं की बिझनेस प्रोडक्ट बनवते आणि प्रोडक्ट सप्लाय करते डिस्ट्रीब्युटरला. मग डिस्ट्रीब्युटर हा होलसेलरला प्रोडक्ट सप्लाय करतो आणि मग रिटेलरला, आणि मग रिटेलर डायरेक्ट कस्टमरला. हे झालं डायरेक्ट सेलिंग. हे नेटवर्क मार्केटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्ट सेलिंगचं काम आपल्याला इथे पाहायला मिळते. म्हणजे जसं की फॉरेवर ही कंपनी आहे, यामध्ये जेव्हा आपण 2CC करतो, 2CC केल्याच्यानंतर आपल्याला कंपनी प्रोडक्ट देते आणि मग ते प्रोडक्ट आपण डायरेक्ट सेल करू शकतो. तर याला नेटवर्क मार्केटिंगचं काम म्हणतात. तर आपण इथं डायरेक्ट सेलिंगचं काम करू शकतो आणि अशा प्रकारे मग आपली इथं अर्निंगसुद्धा होते. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की FLPमध्ये नेटवर्क मार्केटिंगचं काम केल्यावर आपण कशा प्रकारे होलसेलर बनतो. कारण की खूप नेटवर्क मार्केटिंगचं काम तर बेस्टच आहे, पण फॉरेवरमध्ये फक्त 2CC केल्याच्यानंतरच जे फॉरेवर बिझनेस ओनर असतात त्यांनाच ते प्रोडक्ट मिळतात. आणि समोरच्या व्यक्तीला, कुणाला जर कस्टमरला जर हे प्रोडक्ट हवे असेल तर ते ओनर नसतात, त्यामुळे त्यांना हे प्रोडक्ट मिळत नाहीत. आणि आपण म्हणजे जसं की मी ओनर आहे तर मी हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकते आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते आणि मग अशा प्रकारे माझी अर्निंग होते. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की नेटवर्क मार्केटिंगमध्ये अर्निंग कशा प्रकारे होते. कारण बरेच जण असे विचारतात की तुम्ही म्हणत आहे मॅम नेटवर्क मार्केटिंगचं काम चांगलं आहे, काम तर खूप बेस्ट आहे, पण ते अर्निंग किती होते, कशा प्रकारे होते. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की अशा प्रकारे काम जेव्हा आपण नेटवर्क मार्केटिंगचं करतो हे काम जे आहे ते ऑटोमेशन सिस्टीमद्वारे होते. आपण एखाद्या वेळेस इथे हजर नसलं तरी पण आपलं काम हे खूप चांगल्या प्रकारे होते आणि आपली जी पॅसिव्ह इन्कम आहे ती स्टार्ट होते, आपली अर्निंग जी आहे ती स्टार्ट होते. तर तुम्हाला लक्षात आलं असेल पॉवर ऑफ नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय. सो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट. थँक्यू.